श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. धर्मनाथ बीज यंदा म्हणजे 2026मध्ये कधी आहे? धर्मनाथ बीजेचं थोडक्यात महत्त्व काय आणि या दिवशी काय नैवेद्य करावा? त्याचबरोबर फुरमूळ, धर्मरायाचा फुरमूळ कसा करावा? धर्मरायाचा फुरमूळ करताना कुठले शब्द बोलावे? ठम कसा पदळावा? याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर यंदा धर्मनाथ बीज म्हणजेच धर्मरायाचा फुरमूळ हा 20 जानेवारी 2026 वार मंगळवार या दिवशी आहे. तर नवनाथ संप्रदायातील हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. साक्षात देवांना पराभूत करणारे नवनाथ यांचा हा दिवस. माघ महिन्यातील द्वितीया तिथीला धर्मनाथ बीज असं म्हणतात. या तिथीला नाथपंथात विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती आणि तोच हा दिवस. व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केलं होतं. प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचा मोठा मेळा जमला होता आणि त्यावेळेस त्यांनी बीजाच्या दिवशी खूप अन्नदान झालं व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवांसह सर्वांनी या दरवर्षी असाच उत्सव साजरा व्हावा म्हणून गोरक्षनाथांकडे विनंती केली, इच्छा प्रगट केली आणि श्री गोरक्षनाथांनी धर्मबीजेचा उत्सव अगदी प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली आणि तेव्हा सर्वांना आनंद झाला व दरवर्षी या दिवशी उत्सव होऊ लागला. तर असा हा धर्मनाथ बीज हा सण आहे. गोरक्षनाथांनी आपल्या नामग्रंथात असं लिहिलेलं आहे की आपल्याला आपापल्या शक्तीनुसार जो कोणी या दिवशी बीजेचं व्रत करेल त्याच्या घरी कधीही दारिद्र्य, रोग आदी करूनही विघ्ने स्वप्नात देखील यायची नाही. त्या पुरुषांचा संसार हा सुनियंत्रित चालेल. त्या घरात प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरी वास्तव्य करेल अशी मान्यता आहे. तर या दिवशी तुम्ही आपल्या घरी अथवा बघा नाथांचं मंदिर असेल किंवा केंद्र असेल तर त्या ठिकाणी श्री नवनाथांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे. हार पुष्प अर्पण करायचे, धूपदीप दाखवायचा आणि श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 34वा अध्याय या दिवशी आवर्जून पठण करावा. त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावं. तसेच ज्यांना शक्य होईल त्यांनी बघा नैवेद्य म्हणून आता आमच्याकडे देखील हीच पद्धत आहे. ज्वारीच्या पिठलं जे आहे त्या ज्वारीच्या पिठाची आंबील केली जाते. घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, गूळ घालून मलिदा केला जातो. मग तुम्ही बाजरीचा किंवा चपातीचा देखील केला जातो. त्यानंतर वडे केले जातात, मेथीची भाजी केली जाते आणि हे जे पदार्थ आहेत हे नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. त्याचबरोबर तुम्ही 34वा जेव्हा अध्याय तुम्ही पठण करता त्यावेळी उदबत्तीची जी रक्षा आहे ती कपाळास उतरती लावायची आहे. तीच रक्षा घरात बघा दिवे लागण्याच्या वेळेस तुम्हाला सर्वत्र ती घरात फुंकायची आहे. घरातील सर्वांना जेवणातून किंवा चहातून थोडीशी ती द्यायची आहे. यामुळे खूप प्रकारचे लाभ होतात. त्याचबरोबर बघा ठम कसा पदळायचा. ठम म्हणजे काय तर सर्वात आधी गव्हाची कणिक जी आहे त्यात मीठ न घालता त्याचे 5 दिवे केले जातात. एक सर्वात मोठा दिवा असतो आणि 4 लहान असे 5 दिवे केले जातात. हे दिवे उकडून घेतले जातात आणि 5 दिवे उकडून घेतल्यानंतर त्यात तुपाच्या वाती लावून त्या प्रज्वलित करा आणि त्यानंतर असे शब्द म्हटले जातात. 5चे वचन गुरुचे शब्द दीप पजळू ते दीप. 5चे वचन गुरुचे शब्द दीप पजळू ते दीप असे म्हणत धर्मरायाचा फुरमूळ अशी आरोळी मोठ्याने दिली जाते आणि नंतर सर्वांना कौल व आंबील खायला दिली जाते. कौल आणि आंबील कौल म्हणजेच मलिदा जो आहे तो आणि जे काही तुम्ही इतर पदार्थ बनवले आहे त्याचा नैवेद्य देवांना दाखवल्यानंतर त्या पुरुषांना, लहान मुलांना अगदी तुम्ही जेवढं अन्नदान करता येईल तेवढ्यांना हे खायला द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने धर्मरायाचा फुरमूळ बघा केला जातो. तुमच्याकडे देखील केला जातो का? कमेंटमध्ये नक्की सांगा.